त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यातील अनेक गावाचे रस्ते खराब झालेले असून अनेक ठिकाणी अपघात झाले. रस्त्याची दुरावस्था झालेली असून मागील वर्षापासून एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं पत्रव्यवहार मोर्चे आंदोलन केली आहेत. मात्र अद्यापही या रस्त्याचं दुरुस्तीचं काम केलेलं नाही. अनेक कामं करण्यासाठी पैसे नाहीत कारणं सांगितले जातात. एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज रस्त्यात शासनाच्या नावानं भीक मागू आंदोलन करत भीक मागून जमा झालेली रक्कम शासनाला देणार आहोत असा पवित्रा घेतला. यावेळेस मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी. या प्रश्न सोडवले नाहीत तर एल्गार कष्टकरी संघटना आंदोलन अधिक तीव्र करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी तानाजी कुंडे, गणपत गावंडे, वसंत इरते, सुरेखा मध्ये, मंगल खडके, मधुरा भगत, ढवळू गोहिरे, विलास शिंदे, संजय पारधी, हनुमंत सराई, वर्गास आवली, समाधान सदगीर, तुषार देहाडे, ऋषभ किरवे, भावडू निरगुडे, सोमनाथ बागरे, राजू भगत, मुरली जाधव, शांताराम पादीर, शंकर पारधी, राजू मेंगाळ, हनुमंत वारे, नाना पारधी, वनिता पिठोले, भागा पारधी, भाऊ पारधी, भावडू निरगुडे, बाळू बांगरे उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.